या जगात कोणतीच गोष्ट शाश्वत नसते. कोणाचे दिवस कधी बदलतील सांगता येत नाही आणि तुम्ही विद्यार्थ्याचे अधिकारी कधी बनाल हेही सांगता येत नाही. फक्त एकच गोष्ट तुम्हाला करावी लागेल, ती म्हणजे प्रामाणिक आणि योग्य दिशेने मेहनत. आणि ते करण्यासाठीच तुम्ही इथे आहात आणि तुमच्याकडून ते करून घेण्यासाठीच मी इथे आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण व्होकॅब्युलरी पाहणार आहोत, वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहणार आहोत. 50 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 55 वर्ड्स जे आहेत ते तुमचे इथे कव्हर होतील आणि हे असेच वर्ड्स असतील जे तुम्हाला एक्झामला विचारले जातील. म्हणजे विचारले जाण्याची खूप दाट शक्यता आहे. जे आपण एक्सपेक्टेड म्हणतो, प्रेडिक्टेड म्हणतो किंवा ज्याच्यावरती आतापर्यंत खूप वेळा प्रश्न विचारलेत आणि जे तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत जर तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असाल तर. आजच्या लेक्चरमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन घेत आहोत. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल. शब्द समूहासाठीचा एक शब्द म्हणजे एखादी गोष्ट विश्लेषण करून सांगण्याऐवजी ते एका शब्दात सांगणे, याला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतो. आणि इंग्लिशमध्ये हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे जो आपल्या एक्झाममध्ये विचारला जातो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण असे 50+ म्हणजे जवळपास आय थिंक 55 शब्द असतील जे आपण इथे पाहणार आहोत. त्यापूर्वी काही अपडेट, जसं की जे आपले सामान्य ज्ञान हा जो विषय आहे तुम्हाला तलाठी भरतीसाठी, त्याचे जे क्विज आहे ते मी कंडक्ट करत आहे आपल्या वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनलवरती. यूट्यूबवरती तुम्हाला कम्युनिटी टॅबला ते जे क्वेश्चन्स आहेत ते पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ते क्वेश्चन्स मी पोस्ट केले की लगेच मिळतील आणि तुम्ही तिथे त्या क्वेश्चन्सचे आन्सर देऊ शकता. सो तिथे आन्सरही मिळेल आणि त्याचं एक्सप्लेनेशनही मिळेल. त्यासोबतच तलाठी भरतीसाठी डेली स्टडी टार्गेट्स जे आहेत ते सुद्धा मी देत आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर तिथून जॉईन करून घ्या. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्येच वर्ड्स पाहणार आहोत. तर जर पहिला क्वेश्चन पाहिला, टिक द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन्स द वर्ड बँकरप्ट. आता बँकरप्ट काय असतं हे आपल्याला बोली भाषेमध्ये माहिती आहे, कारण आपण जनरली हा शब्द वापरतो. मराठीमध्ये सुद्धा बोलताना आपण बँकरप्ट हाच शब्द वापरतो दिवाळखोर म्हणण्याऐवजी. तर इंग्लिशमध्ये विचारलंय की वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे बँकरप्टचं मिनिंग काय होतं. तर आता जर आपण ऑप्शन पाहिले, अ पर्सन हू डज नॉट ओपन अ बँक अकाउंट, अ पर्सन हू इज अफ्रेड ऑफ गोइंग टू बँक, a person who is unable to pay his debts and a person who is employed in a bank. तर बँकरप्ट म्हणजे काय असतं, मराठी भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो दिवाळखोर. मग आपल्याला माहिती आहे दिवाळखोर व्यक्ती कोण असते, अशी व्यक्ती जी तिने जे घेतलेलं कर्ज आहे ती चुकवू शकत नाही, तिचं जे कर्ज आहे ती फेडू शकत नाही, त्या व्यक्तीला आपण बँकरप्ट म्हणतो. मग आता हे जर आपण इंग्लिशमध्ये पाहिलं तर काय असेल, अर्थातच अ पर्सन हु इज अनेबल टू पे हिज डेब्ट्स. डेब्ट्स म्हणजे काय असतं, कर्ज. तर जी व्यक्ती तिचं कर्ज नाही भरू शकत अशा व्यक्तीला आपण बँकरप्ट असं म्हणतो. सो पर्याय क्रमांक 3 असेल या प्रश्नाचं उत्तर आणि हा असेल तुमचा वर्ड 1. द नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज. आता एक फ्रेज दिली आणि त्याच्यासाठी कुठला वर्ड असेल, एकच वर्ड, तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. समथिंग इज गिवन टू द मनी लेंडर फॉर द गॅरंटी ऑफ पेमेंट ऑफ लोन. असं काहीतरी जे आपण मनी लेंडरला दिले, म्हणजे ज्याच्याकडून, थोडक्यात आपण सावकार पण म्हणू शकतो, किंवा ज्याच्याकडून आपण पैसे घेत आहोत कर्जाने व्याजाने, त्याला आपण काहीतरी देतो त्या पैशाच्या बदल्यात. त्याला काय म्हटलं जातं, सिक्युरिटी, इंटरेस्ट, ड्राफ्ट की चेक. तर आपल्याला माहिती आहे की जर समजा आपण एखाद्या व्यक्तीकडून काही पैसे घेत असू कर्जाने किंवा व्याजाने, तर आपण त्याच्याकडे तारण म्हणून काहीतरी ठेवतो, बरोबर. तर याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर याला म्हटलं जातं सिक्युरिटी. ठीक आहे. तर आपण काहीतरी सेफ्टीसाठी, म्हणजे एखादी व्यक्ती जर तुम्हाला पैसे देत असेल कर्जाने व्याजाने, तर त्याच्या बदल्यात ती व्यक्ती तुमच्याकडून काहीतरी घेते, म्हणजे त्या मालमत्ते, त्या पैशाची हमी म्हणून तुम्ही काहीतरी देत असता, त्याला काय म्हटलं जातं, सिक्युरिटी. ठीक आहे. इंटरेस्ट म्हणजे काय असतं, तर व्याज आपल्याला माहिती आहे. ड्राफ्ट म्हणजे काय असतं, मसुदा. त्याच्यानंतर चेक म्हणजे काय असतो, तर चेक माहिती आपल्याला, धनादेश वगैरे. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर. जे ॲनिमल्स पाण्यामध्ये राहतात, वॉटरमध्ये राहतात, त्यांना काय म्हटलं जातं. ऑप्शन्स काय आहेत, अमिबा, ॲम्फिबियन, मरीन, ॲक्वॅटिक. आता इथे थोडंसं कन्फ्युजन तुमचं व्हायला पाहिजे ऑप्शन 3 आणि 4 मध्ये, मात्र त्याच्यातही थोडासा फरक असतो, तो पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. अमिबा म्हणजे काय असतो, आपल्याला माहिती आहे अमिबा हा एक एकपेशीय जीव आहे, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तर तुमचा असाच एलिमिनेट होतो. ॲम्फिबियन्स काय असतात, ॲम्फिबियन्स तुम्ही सायन्स शिकलेले आहात, सायन्समध्ये तुम्ही ॲम्फिबियन्स शिकलेले आहात. ॲम्फिबियन्स म्हणजे काय असतात,
उभयचर, जे असे जीव असतात जे पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवरतीही राहू शकतात, त्यांना आपण काय म्हणतो, ॲम्फिबियन. एनी ऑर्गॅनिझम दॅट इज एबल टू लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर, म्हणजे जे पाण्यात आणि जमिनीवरती राहू शकतात असे जे जीव असतात त्यांना आपण ॲम्फिबियन्स असं म्हणतो. देन तिसरा जो ऑप्शन येतो दॅट इज मरीन. मरीन म्हणजे काय असेल तर जे सी सोबत कनेक्टेड आहेत, मरीन वॉटर असं आपण म्हणतो ना, सो जे समुद्रामध्ये राहणारे जीव आहेत किंवा समुद्राशी रिलेटेड असणारे आहेत तर त्यांना आपण मरीन असं म्हणतो. पण इथे ॲनिमल्स विचारले तर समुद्रामध्ये राहणारे जीव असं म्हणू शकतो आपण. अँड देन मग ऑप्शन 4 आपल्याकडे उरला, तोच आपला करेक्ट आन्सर असेल. ॲक्वेटिक म्हणजे काय असतं तर जे पाण्यामध्ये राहतात, पाण्यामध्ये राहणारे जीव. ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर, त्यांना आपण म्हणतो ॲक्वेटिक. हे लक्षात ठेवा. The next question आहे, choose the correct one word substitution for the phrase a snake in the grass. a snake in the grass म्हणजे काय, गवतामध्ये असणारा साप. बरोबर, गवतातील साप म्हणजे काय असेल. ऑप्शन काय आहेत, a secret or hidden enemy, good opportunity, bane in disgust, good friend. आता पहा, एखादा साप गवतात लपून बसलाय, ठीक आहे. जो गवतामध्ये लपलेला साप आहे तो आपल्यासाठी कसा असेल, अर्थातच घातक असेल. तो आपल्याला दिसत असेल का तर नाही. तुम्ही अगदी म्हणजे इमॅजिन जरी केली ती सिच्युएशन तरी तुमच्या लक्षात येईल की अशी काहीतरी गोष्ट जी की लपलेली आहे पण ती आपल्यासाठी घातक आहे. दॅट इज अ स्नेक इन द ग्रास, म्हणजे अ सिक्रेट ऑर हिडन एनिमी. असा शत्रू जो की लपलेला आहे, छुपा शत्रू जो असतो आपला, त्याला आपण काय म्हणू शकतो, अ स्नेक इन द ग्रास. मग आपल्याला कोणी असं बऱ्याचदा ना जवळ येतात लोक, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो केसाने गळा कापणं, तर असं जर कुठली व्यक्ती असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही हे वापरू शकता, स्नेक इन द ग्रास, अ सिक्रेट ऑर हिडन एनिमी. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज. आता अगेन फ्रेज दिली आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन करेक्ट कुठला आहे ते ओळखायचं आहे. थिंक दॅट इज फिट टू बी इटन. अशी गोष्ट जी खाण्यायोग्य आहे, खाण्यालायक आहे, तो आपण त्याला काय म्हणतो, म्हणजे जी गोष्ट खाण्यायोग्य असते, खाण्यालायक असते, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं. एडिबल, इटेबल, इम्प्युअर, ऑडिबल. आता इथे 4 वेगवेगळे शब्द दिलेत. या 4ही शब्दांचा अर्थ आपण पाहणार आहोत. म्हणजे एक गोष्ट तुमच्या पहिल्या क्वेश्चन पासून ही तर लक्षात आली असेल की तुम्हाला जरी प्रश्नामध्ये एकच शब्द विचारला असेल तरी बाकीचे जे 3 शब्द आहेत त्यांचा सुद्धा मिनिंग मी देते, म्हणजे तुमची वोकॅब्युलरी ही स्ट्रॉंग होत जाते. ठीक आहे. सो ज्या वस्तू खाण्यायोग्य असतात त्यांना आपण म्हणतो एडिबल. काय म्हणतो आपण, एडिबल. ठीक आहे. आता जे इटेबल असतं ना, या वस्तू सुद्धा खाण्यायोग्य असतात, मात्र याच्यात एडिबल आणि इटेबल मध्ये फरक आहे. आता हा डिफरन्स काय आहे बेसिकली, तर हे स्पेसिफिकली काही गोष्टींशी रिलेटेड असेल इटेबल, आणि एडिबल जी आपल्या खाण्यासाठी योग्य असते. तर इथे ज्यावेळेला आपण इटेबल म्हणतो त्याच्यामध्ये रंग वगैरे या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. फार डिटेलमध्ये पाहिजे असेल तर नेटवरती जाऊन एडिबल आणि इटेबल मधला डिफरन्स काय आहे इतकं चेक करा, तुम्हाला मिळेल. तिथपर्यंत जाण्याची काही गरज नाहीये कारण इथे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर मिळते. देन नेक्स्ट जर आपण पाहिलं तर इम्प्युअर काय असतं, दॅट इज नॉट प्युअर, जे की प्युअर नाहीये. प्युअरच्या विरुद्धार्थी काय असेल, इम्प्युअर. मग प्युअर काय असतं, प्युअर वॉटर वगैरे तुम्ही ऐकलं असेल ना, जे शुद्ध आहे, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची भेसळ नाहीये, दॅट इज प्युअर. आणि मग इम्प्युअर काय असेल, जे भेसळयुक्त आहे. आणि चौथा जो ऑप्शन आहे तो आहे ऑडिबल. ऑडिबल म्हणजे काय असतं, तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की काही व्यक्ती बोलताना वगैरे त्या विचारतात एम आय ऑडिबल, म्हणजे काय की मी जे बोलत आहे ते ऐकू येते का, म्हणजे ऐकू येण्याजोगा जो असतो त्याला आपण ऑडिबल असं म्हणतो. ठीक आहे. सो एडिबल कळलं असेल तुम्हाला, इटेबल कळलं असेल, ऑडिबल कळलं असेल आणि इम्प्युअर कळलं असेल. 4 वर्ड्स इथे होतात आणि इथे जे विचारलं थिंग्स दॅट इज फिट टू बी इटन, दॅट इज एडिबल. सो पर्याय क्रमांक 1 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज ऍक्शन ऑफ लुकिंग इन टू वन्स ओन माइंड. अशी गोष्ट जी स्वतःच्या आतमध्ये झाकून पाहणं, जे आपण म्हणतो वाकून पाहणं, स्वतःचं आत्मपरीक्षण करणं, त्याच्यासाठी इंग्लिश मधला शब्द काय आहे. इंट्रोस्पेक्शन, माइंड स्टडी, ऑब्झर्वेशन की सायको अनालिसिस. आता पहा, ज्यावेळेला आपण स्वतःचं अनालिसिस करतोय, स्वतःबद्दलचं हे करतोय, म्हणजे आत्मपरीक्षण करतोय, स्वतःचं परीक्षण करतोय की काय चुकलं, त्याला म्हटलं जातं इंट्रोस्पेक्शन. हा वर्ड तुम्ही इलेक्शनच्या वेळेला खूप ऐकला असेल. म्हणजे ज्यावेळेला पण निवडणुका होतात आणि निवडणुकांचे निकाल येतात तर जो पण पक्ष हारतो, जो पण उमेदवार हारतो, तर ते लोक म्हणतात की आम्हाला इंट्रोस्पेक्शनची गरज आहे. म्हणजे काय, ऍक्शन ऑफ लुकिंग इन टू वन्स ओन माइंड. आम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण, म्हणजे आत्मपरीक्षण स्वतःच असतं, तर आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे असं ते लोक बोलतात.
त्यावेळेला इंट्रोस्पेक्शन हा शब्द खूप जास्त वापरला जातो. मग तुमच्या आजूबाजूला जेव्हा पण तुम्ही न्यूज ऐकताय किंवा काही व्यक्तींना बोलताना ऐकताय तर त्यावेळेला हे जे शब्द असतात ते पिक करायला शिकायचं. ठीक आहे. देन ऑब्झर्वेशन म्हणजे काय असतं? साधं सरळ आपल्याला माहिती आहे, ऑब्झर्वेशन म्हणजे असतं निरीक्षण. माइंड स्टडी ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल की म्हणजे एखाद्याचं माइंड वगैरे रीड केलं जातं, दॅट इज माइंड स्टडी. आणि सायको अनालिसिस जे आहे हे काय आहे? तर सायको अनालिसिस असतं अशी एक मेथड आहे जी की काही लोकांना ट्रीट करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे एखादी व्यक्ती जर मानसिकदृष्ट्या हे असेल म्हणजे आजारी असेल, ज्यांना की आपण असंही म्हणू शकतो की काही व्यक्ती असतात की ज्यांच्यावरती म्हणजे ज्यांचं मानसिक आरोग्य ठीक नसतं, तर त्यांना ट्रीट करण्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारले जातात त्यांच्या सिच्युएशनशी रिलेटेड किंवा ते त्यांनी जे काही गोष्टी म्हणजे ज्याच्यातून त्यांनी सफर केले, ज्याच्यामुळे त्यांच्यावरती अशी वेळ आली की म्हणजे त्यांना समजत नाहीत गोष्टी समोर जे काही घडते किंवा त्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात आले, तर अशा लोकांना ट्रीट करण्यासाठी ज्यावेळेला त्यांना काही प्रश्न वगैरे विचारले जातात, दॅट इज सायको अनालिसिस. क्लिअर? पुढच्या प्रश्नाकडे जायचं. येस. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज मर्डर ऑफ वन्स मदर. आता हे झाले म्हणजे हे जे किलिंगवाले आहेत ना, साईडवाले जे वर्ड्स आहेत ना ते मी सगळे घेतलेत. यापूर्वीचे जे लेक्चर्स आहेत ते जर पाहिले नसतील तर पाहून घ्या. इंग्लिशचे जे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये खूप वर्ड्स कव्हर केलेले आहेत. मग आता इथे विचारलंय मर्डर ऑफ वन्स मदर, मदरचं मर्डर. मग आता काय असेल? मॅट्रिसाइड आहे, किलिंग मदर आहे, होमिसाइड आहे की जिनोसाइड आहे? तर अर्थातच मॅट्रिसाइड. मॅट्रिसाइड म्हणजे मर्डर ऑफ वन्स मदर, मातृहत्या ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ते काय आहे? मॅट्रिसाइड. ठीक आहे, मॅट्रिसाइड. मग आता इथे जे बाकीचे वर्ड्स दिले त्याच्यामध्ये जर आपण होमिसाइड पाहिलं तर होमी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मनुष्यवध, एखाद्या माणसाचा वध केला तर दॅट इज मनुष्यवध. किंवा आपण जर इथे पाहिलं जिनोसाइड, जिनोसाइड म्हणजे असतं वंशवध, वंशवध, एखाद्याची जाती जी आहे म्हणजे पूर्ण वंश जो आहे त्याची हत्या करणं, दॅट इज जिनोसाइड. ठीक आहे, वंशवध. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती आहे फ्रॅट्रिसाइड एक आपण पाहिलेलं आहे, फ्रॅट्रिसाइड. त्याच्यानंतर रेजिसाइड पाहिलंय. रेजिसाइड काय होतं? राजा हत्या होतं. तर हे जे शब्द आहेत ते ऑलरेडी झालेले आहेत, पाहिले नसतील तर जुने लेक्चर पाहून घ्या. द नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज टू सेंड वन अवे फ्रॉम वन्स ओन कंट्री. एखाद्याला स्वतःच्या देशातूनच घालवून देणे याला काय म्हटलं जातं? ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो? हद्द पार करणे. मग त्याच्यासाठी इंग्लिशमधला शब्द काय आहे? एक्झाईल, एनिमी, एक्स्ट्राडिशन की ट्रेटर. आता तुम्हाला माहिती आहे ॲटलिस्ट एनिमी म्हणजे तर नाही आहे हे माहिती आहे, एनिमी म्हणजे दुश्मन असतं एवढं तर तुम्हाला माहिती आहे. मग आता जो काही म्हणजे एखाद्या व्यक्तीला टू सेंड वन अवे फ्रॉम वन्स ओन कंट्री याला म्हटलं जातं एक्झाईल. काय म्हटलं जातं याला? एक्झाईल असं म्हटलं जातं. म्हणजे हद्द पार करणं, त्या व्यक्तीला तिच्या देशातून म्हणजे हद्दपारीची शिक्षा देणं, तर त्याला आपण एक्झाईल असं म्हणू शकतो. त्यानंतर एक्स्ट्राडिशन म्हणजे काय असतं? एक्स्ट्राडिशन म्हणजे असतं एखाद्याने सरेंडर करणं. एखादी व्यक्ती जर सरेंडर करत असेल त्याला आपण मराठीमध्ये प्रत्यार्पण असं म्हणतो, प्रत्यार्पण. तर त्याला सरेंडरला एक्स्ट्राडिशन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर ट्रेटर. ट्रेटर म्हणजे काय असते? अशी व्यक्ती जिने गद्दारी केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे जे बिट्रे करतात स्वतःचं. मग ते कुठल्याही बाबतीत असेल, एखाद्याचा ट्रस्ट तोडणं असेल किंवा स्वतःच्या पक्षाशी असेल, स्वतःच्या तत्वांशी असेल, तर या सगळ्यांना म्हणजे अशा पद्धतीने वागणं की तत्व वगैरे सोडून वागणं, दॅट इज ट्रेटर. तो माणूस त्याला आपण गद्दार असं म्हणतो. ठीक आहे, ट्रेटर हा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो. टू सेंड वन अवे फ्रॉम वन्स ओन कंट्री याला मात्र काय म्हणू आपण? एक्झाईल. ठीक आहे, याचा अर्थ असा नाही की फक्त एक्झाईल पाठ करायचं, हे पण विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. बाकीचे जे शब्द मी देते एक्सप्लेनेशन ते याच्यासाठीच देते की ते विचारले जातात. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज वन हू ऑलवेज लुक्स ॲट द पॉझिटिव्ह साईड ऑफ अ सिच्युएशन. हा शब्द हा क्वेश्चन पण झालेला आहे. अशी व्यक्ती जी नेहमी एखाद्या म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या पॉझिटिव्ह साईडकडे पाहते, त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? तर आपल्याला माहिती आहे काही व्यक्ती असतात ज्यांना आपण आशावादी म्हणतो. म्हणजे कुठलीही घटना घडली तरी त्याच्यामधली जी चांगली गोष्ट आहे, जी पॉझिटिव्ह साईड आहे त्याच्याकडे ते लोक पाहतात. त्यांना काय म्हटलं जातं? ऑप्टिमिस्ट, पेसिमिस्ट, होपफुल की सॅडिस्ट? तर अर्थातच याचं उत्तर आहे ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी व्यक्ती. वन हू ऑलवेज लुक्स ॲट द पॉझिटिव्ह साईड ऑफ अ सिच्युएशन. आणि मग पेसिमिस्ट कोण असतं? तर ऑप्टिमिस्टच्या बिलकुल विरुद्ध, म्हणजे हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. होपफुल म्हणजे आशादायी, हे पण आपल्याला माहिती आहे. आणि सॅडिस्ट, सॅडिस्ट काय असतं? तर
अशी व्यक्ती, आय थिंक याच्याबद्दल पण मी यापूर्वी बोलले असेल, सॅडिस्ट म्हणजे अशी व्यक्ती असते इतरांना त्रास दिल्यानंतर ज्या व्यक्तींना आनंद मिळतो त्या व्यक्तींना आपण सॅडिस्ट असं म्हणतो. ठीक आहे, त्या व्यक्तींना इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सॅडिस्ट. काही लोक असतात ज्यावेळेला इतरांना त्रास होतो, मग ते फिजिकली असेल तर ज्यावेळेला इतर लोकांना त्रास दिला जातो त्यावेळेला त्या लोकांना त्याच्यातून आनंद मिळतो, दुसऱ्याला दिलेल्या वेदनेतून आनंद मिळतो, त्या व्यक्तींना आपण काय म्हणतो, सॅडिस्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन, choose the correct alternative to complete the sentence. He is as proud as dash dash. आता एक शब्द समूह आहे, as proud as dash dash. peacock, swan, tiger की king. तर he is as proud as peacock अशी एक फ्रेज आहे, असा एक शब्दसमूह आहे, असा वापरला जातो की म्हणजे एखाद्याला खूप जास्त आनंद होणं किंवा अभिमान वाटणं. सो ही इज ॲज प्राऊड ॲज पीकॉक हे असेल करेक्ट आन्सर. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज ॲनिमल्स दॅट फीड ऑन ग्रास. जे ॲनिमल्स ग्रासवरती फीड होतात त्यांना काय म्हटलं जातं, ॲनिमल्स दॅट फीड ऑन ग्रास त्यांना काय म्हटलं जातं, कार्निवोरस, हर्बिवोरस, इन्सेक्टिवोरस की ग्रामिनिवोरस. आता इथे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत, हे शब्द तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. ॲनिमल्स दॅट फीड ऑन ग्रास यांना काय म्हटलं जाईल. आता इथे जे बाकीचे दिलेत ते जर आपण पाहिलं, कार्निवोरस म्हणजे काय असतात, हे असतात मांस भक्षक, म्हणजे मांस खाऊन जगणारे मांस भक्षक. देन इथे दिलेला आहे हर्बिवोरस. हर्बिवोरस असतात फीडिंग ऑन प्लांट्स, प्लांट्सवरती जे जगतात ते, त्यांना थोडक्यात आपण मराठीमध्ये काय म्हणतो, शाकाहारी. शाकाहारी जे झुडपांवरती जगतात ते. इन्सेक्टिवोरस काय असतील, तर अर्थातच कीटकभक्षी. मग कीटकभक्षी फक्त प्राणी असतात का, नाही, वनस्पती सुद्धा असतात कीटकपक्षी. तुम्ही सायन्समध्ये शिकलाय, तुम्ही स्टेट बोर्ड अभ्यासताना शिकता किंवा स्कूलमध्ये असल्यापासून शिकता, आणि ते आपल्याला एक हे पण असतं, म्हणजे जाणून घेण्याची उत्सुकता पण असते, अरे कशी असेल एखादी, म्हणजे जे घटपर्णी वगैरे आहेत अशा वनस्पती कशा असतील ज्या कीटकांना खात असतील या टाईपमध्ये. अँड देन मग उरतं काय, ग्रामिनिवोरस, तर हे आहेत फिडिंग ऑन ग्रास ओनली, फक्त गवत खाणारे जे असतात त्यांना आपण ग्रामिनिवोरस असं म्हणतो, आणि हेच असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. The next question आहे, choose the correct one word substitution for the phrase an insect which has many legs. असा प्राणी ज्याला खूप, इन्सेक्ट प्राणी नाही कीटक, ज्याला खूप सगळे लेग्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, वर्टिब्रेट, मॅमल, हर्बिवोर्स की सेंटिपेड. तर अर्थात हे पण तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. वर्टिब्रेट म्हणजे काय असतात आपल्याला माहिती आहे, जे पृष्ठवंशीय असतात, पृष्ठवंशीय पाठीचा कणा असणारे पृष्ठवंशीय जे आहेत त्यांना आपण वर्टिब्रेट्स असं म्हणतो. मॅमल म्हणजे काय असतात, सस्तन प्राणी जे पिलांना जन्म देतात आणि ज्यांना स्तनग्रंथी असतात, सस्तन प्राणी. त्याच्यानंतर हर्बिवोर्स जे असतात, आत्ताच आपण पाहिलं जे शाकाहारी आहेत त्यांना आपण म्हणतो हर्बिवोरस. मग उरले काय, सेंटिपेड. सेंटिपेड काय असतं, तर ज्यांना खूप सगळे लेग्स असतात असे इन्सेक्ट्स, ज्याच्यामध्ये आपण आपली गोम माहिती आहे, गोम जी असते घरामध्ये निघते बऱ्याचदा, ती गोम जी असते ती सेंटिपेड म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, सो सेंटिपेड म्हणजे ज्यांना खूप सगळे लेग्स आहेत ते. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज अ थिंग विच इज इझिली कॅचेस फायर. अशी गोष्ट जी इझिली म्हणजे ज्वलनशील आहे, थोडक्यात की लगेच ती आग पकडते अशी जी वस्तू आहे त्याला काय, म्हणजे अशा गोष्टीला काय म्हटलं जातं, इन्फ्लोरसेंट, कॅलेस, इम्पेशंट, इनफ्लेमेबल. आता पहा, इन्फ्लोरसेंट, कॅलेस, इम्पेशंट की इनफ्लेमेबल. तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने केला असेल तर हे तुम्हाला माहिती असेल. तर इन्फ्लोरसेंट जे असतं ते काय असतं, उष्मादायी, उष्मादायी. ठीक आहे. कॅलेस काय असतं, कॅलेस असतं उदासीन, संवेदन शून्य. काही लोक असतात जे उदासीन असतात, त्यांना कशाने काही फरक नाही पडत, संवेदना शून्य, दॅट इज कॅलेस. देन आहे इम्पेशंट. इम्पेशंट काय असतं, एखादी व्यक्ती फारच इम्पेशंट असते, म्हणजे सबर नसतो, काय म्हणतो आपण, संयम नसतो एखाद्या व्यक्तीकडे, वाट पाहण्याची तयारी नसते, उतावीळ असणं, दॅट इज इम्पेशंट. आणि इनफ्लेमेबल, आता पहा की बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की फ्लेमेबल हा शब्द असायला पाहिजे ज्वलनशीलसाठी, मात्र तसं नाहीये. इनफ्लेमेबल हा असताना शब्द, म्हणजे इन लावल्यानंतर जनरली आपला विरुद्धार्थी आणि नकारार्थी शब्द होतो, पण इथे तसं नाहीये. इनफ्लेमेबल. इनफ्लेमेबल म्हणजे असे असतात जे की ज्वालाग्रही पदार्थ, ज्वलनशील किंवा ज्वालाग्रही पदार्थ जे की लगेच आग पकडतात. ठीक आहे, ज्वालाग्रही. सो पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज स्पीकिंग टू मच ऑफ वन सेल्फ. स्वतःबद्दल खूप जास्त बोलणं,
त्याला काय म्हटलं जातं? इक्विवोकल, हिपोक्रेट, इगोटिझम, इगोइझम. लक्षात घ्या, इगोटिझम आणि इगोइझम या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. ठीक आहे, हे दोन जे वर्ड्स आहेत ते वेगळे वेगळे आहेत. मग आता इक्विवोकल म्हणजे काय असतं? तर आपण बऱ्याच बोलतो ना की म्हणजे डबल मिनिंग ज्याला आपण म्हणतो, तर खरं हे डबल मिनिंग नाही, पण एकच शब्द जो आहे किंवा एकच वाक्य जे आहे ते अनेक अर्थांनी वापरलं जातं. अनेक अर्थी बोलणं जे असतं त्याला म्हटलं जातं इक्विवोकल. ज्यावेळेला आपण अनेकार्थी बोलतो त्यावेळेला त्याला काय म्हटलं जाईल? इक्विवोकल म्हटलं जाईल. देन नेक्स्ट काय आहे? हिपोक्रेट. हिपोक्रेट म्हणजे काय असतं? जो ढोंगी आहे, ढोंगी म्हणजे फसवेगिरी करणारे जे लोक आहेत त्यांना आपण हिपोक्रेट असं म्हणतो. देन आहे इगोटिझम. इगोटिझम म्हणजे असतात स्वार्थी लोक, स्वार्थी लोक. आणि इगोइझम, इगोइझम म्हणजे मग स्वतःबद्दलचं पढाई मारणं, आत्मप्रौढी ज्यांना आपण म्हणतो, स्वतःबद्दल खूप जास्त अभिमान असणारे लोक जे असतात त्यांना आपण काय म्हणतो? मग इगोइझम. सो स्पीकिंग टू मच ऑफ वन सेल्फ, दॅट इज इगोइझम. पर्याय क्रमांक 4 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज मेंटल वेरीनेस फ्रॉम वॉन्ट ऑफ ऑक्युपेशन. ठीक आहे, म्हणजे एखाद्याला जे काही काम आहे त्याच्यातून काय म्हणतो आपण त्याला की मेंटल वेरीनेस आलेला आहे, म्हणजे मानसिक थकवा पण येतो किंवा ती गोष्ट नको नकोशी वाटायला लागते, त्याचा वीट येतो, त्याला काय म्हटलं जातं? फटीक, एनवी, टायर्डनेस, ऑनियो. आता इथे घ्या, इथे लक्षात घ्या की हे ईने जरी सुरू होत असेल तरी तुम्ही जर हे पाहिलं म्हणजे त्याचं प्रोनाउन्सिएशन पाहिलं तर ओनी होतं. ठीक आहे, मग आता जर आपण पाहिलं मेंटल वेरीनेस फ्रॉम वॉन्ट ऑफ ऑक्युपेशन, याला काय म्हटलं जाईल? आता फटीक जो असतो तो असतो आपला मानसिक थकवा. एखाद्या व्यक्तीला जर मानसिक थकवा आला तर त्याला आपण फटीक असं शब्द वापरतो. पण हा जो मानसिक थकवा आहे म्हणजे एक्स्ट्रीमली टायर्ड सिच्युएशन जी असते, मग ती कुठल्याही बाबतीत असेल, असं नाही की फक्त ती कामाच्या बाबतीतच आहे म्हणून. त्याच्यानंतर एनवी म्हणजे काय असतं? मत्सर, एखाद्याचा हेवा वाटणं, मत्सर वाटणं, असूया वाटणं. त्याच्यानंतर जे आहे टायर्डनेस म्हणजे अर्थातच थकवा आहे. आणि इथे जे दिले ऑनियो म्हणजे काय असतं? अ फिलिंग ऑफ वेरीनेस अँड डिससॅटिस्फॅक्शन, म्हणजे आपण जे काम करतो त्याच्याबद्दल आपल्याला बिलकुल सॅटिस्फॅक्शन नसतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला कुठेतरी अशी भावना होते की हे सगळं नको आहे, दॅट इज ऑनियो. ठीक आहे, सो विरक्ती. पर्याय क्रमांक 4 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. क्लिअर? द नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज ॲनिमल्स लिव्हिंग इन फ्लॉक्स. म्हणजे जे कळपाने राहणारे जे प्राणी असतात, एकत्रित राहणारे जे प्राणी असतात त्यांना काय म्हटलं जातं? ॲम्फिबियन्स, सोशिएबल, ग्रेगेरियस की सोशल. आता पहा, इथे दोन वर्ड दिलेत, सोशिएबल आणि सोशल. तर हे दोन जे शब्द आहेत ते अगेन म्हणजे जरी समानार्थी वाटत असतील किंवा एकाच शब्दासाठी वापरलं असतील ते थोडासा स्लाइट डिफरन्स आहे याच्यामध्ये. आता ॲम्फिबियस तर आपण ऑलरेडी पाहिलं. ॲम्फिबियस म्हणजे असतात कोण? उभयचर, जे पाण्यातही राहू शकतात, जे जमिनीवरतीही राहू शकतात. जे सोशिएबल असतात त्यांना आपण थोडक्यात म्हणतो जे प्रेमळ आहेत असे. ठीक आहे, आणि सोशल जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? सामाजिक प्राणी, म्हणजे मनुष्य. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. मग आता उरतो कोण? ग्रेगेरियस. आता ग्रेगेरियस जे असतात ते असतात कळपात राहणारे, कळप करून राहणारे काही प्राणी असतात. जसं तुम्ही हरिण पाहिलं असेल, म्हणजे त्यांचे कळप असतात. जर तुम्ही नॅशनल जिओग्राफिक किंवा जरी पाहत नसाल तरी तुम्ही व्हिडिओजमध्ये वगैरे पाहिलं असेल की काही प्राणी असतात जे राहताना कळपांमध्ये राहतात. तर जे ॲनिमल्स फ्लॉक्समध्ये राहतात त्यांना म्हटलं जातं ग्रेगेरियस. हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बनवू शकतो. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज इंटेन्शनल डिस्ट्रक्शन ऑफ रेशियल ग्रुप्स. इंटेन्शनल डिस्ट्रक्शन ऑफ रेशियल ग्रुप्स म्हणजे अगेन एखादा जो ग्रुप आहे त्याचा म्हणजे पूर्णपणे तो समूळ नष्ट करणे, डिस्ट्रक्ट करणं, याला काय म्हटलं जातं? फ्रॅट्रिसाइड अर्थातच नाही, कारण आपण फ्रॅट्रिसाइड पाहिलेला आहे. पितृवध म्हणजे पित्याची हत्या. त्याच्यानंतर रेजिसाइड, रेजिसाइड म्हणजे असते राजहत्या, म्हणजे मर्डर ऑफ किंग. देन आहे जिनोसाइड, तर अर्थातच जिनोसाइड म्हणजे वंशवध असतं किंवा जाती हत्या. ठीक आहे, म्हणजे ती पूर्ण जाती जी आहे तो रेशियल ग्रुप त्याला कम्प्लिटली संपवून टाकणं. आणि होमिसाइड म्हणजे काय असतं? मनुष्यवध. तर हे शब्द पाहिलेलेच आहेत आपण इथे. मग जे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे इथे जो प्रश्न विचारलेला आहे, आता तुम्हाला इथे विचारलंय इंटेन्शनल डिस्ट्रक्शन ऑफ रेशियल ग्रुप्स, म्हणजे आता इथे तुम्हाला
याच्याबद्दल विचारलं, जिनोसाईडबद्दल विचारलं, तसंच तुम्हाला मॅट्रिसाईडबद्दल विचारलं जातं, तसंच तुम्हाला रेजिसाईडबद्दल विचारलं जातं. म्हणजे एक शब्द करायला लागला, त्याच्याशी रिलेटेड बाकीचे शब्द केले तर बाकीचे प्रश्न तुम्हाला सुटतात. जरी ॲज इट इज क्वेश्चन रिपीट नाही झाला तरी याच्यातला दुसरा कुठला तरी ऑप्शनवरती प्रश्न विचारला जात असतो. द नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर अ फ्रेज अ हेटर ऑफ लर्निंग अँड नॉलेज. अशी व्यक्ती जी लर्निंग आणि नॉलेजचीच हेटर आहे, म्हणजे त्याचा तिरस्कार करणारी व्यक्ती आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? मिसोलॉजिस्ट, मिसोजिनिस्ट, बिब्लिओफाईल की मिसअँथ्रोपिस्ट. आता हे पण खूप इंटरेस्टिंग शब्द आहेत. मिसोलॉजिस्ट, अर्थातच मिसोलॉजिस्ट हेच या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो ज्ञानद्वेष्टा. ज्ञानद्वेष्टा म्हणजे अशी व्यक्ती जिला नॉलेज असेल किंवा एखादी गोष्ट म्हणजे लर्निंग, नवीन गोष्ट शिकणं असेल तर या गोष्टीचा द्वेष करते. जिथे पण तुम्हाला मिस असा वर्ड येतो ना, म्हणजे मिसो जनरली, तर तो जो वर्ड असतो तो हेटरशीच रिलेटेड असतो. इतकं तरी लक्षात ठेवा, कारण बऱ्याचदा काय होतं की ऑप्शन जरी आपल्याला माहिती नसतील पण एखादा जर ऑप्शन हेटरवाला असेल तर त्याच्यावरून, म्हणजे जरी तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर माहिती नसेल तरी त्याच्यावरून तुमचं उत्तर येऊ शकतं. सो मिसोलॉजिस्ट कोण असतात? जे ज्ञानाचा तिरस्कार करतात, अ हेटर ऑफ लर्निंग अँड नॉलेज. मिसोजिनिस्ट कोण असतात? तर जे स्त्रीचा तिरस्कार करतात. ठीक आहे, स्त्री द्वेष्टा असं त्याला आपण म्हणू शकतो, जे स्त्रीचा तिरस्कार करतात. बिब्लिओफाईल कोण असतात? तर जे पुस्तकावरती खूप प्रेम करतात, पुस्तक प्रेमी, त्यांना म्हटलं जातं बिब्लिओफाईल. आणि मिसअँथ्रोपिस्ट कोण असतात? तर अँथ्रो म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे मानव. सो मानवाचा तिरस्कार करणारे म्हणजे मानवद्वेष्टा जो आहे त्याला आपण काय म्हणू? मिसअँथ्रोपिस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज पर्सन हू वॉक्स इन स्लीप. जो झोपेमध्ये चालतो त्याला काय म्हटलं जातं? नाईट वॉकर, स्ट्रीट वॉकर, ड्रीमर की सोमनॅम्बुलिस्ट. आता अर्थातच तुम्हाला बाकीचे 3 शब्द जे आहेत त्याचं मिनिंग डिरेक्टली माहिती आहे आणि चौथ्या वर्डचं माहिती नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित तुम्ही ते उत्तर देऊ शकता की वेगळा वर्ड आहे म्हणून, पण ॲक्च्युली उत्तर पण तेच आहे. सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे अशी व्यक्ती जी असते जी झोपेत चालते. ठीक आहे, अ पर्सन हू वॉक्स इन स्लीप, त्या माणसाला म्हटलं जातं सोमनॅम्बुलिस्ट. मग हे कोण असतात? नाईट वॉकर जे असतात ते असतात रात्र प्रवासी, म्हणजे रात्रीचा प्रवास करणारे. देन स्ट्रीट वॉकर कोण असतं? ज्याला आपण थोडक्यात पादचारी असं म्हणू शकतो, म्हणजे पायी चालणारे जे असतात ते. ड्रीमर कोण असेल? अर्थातच स्वप्नाळू व्यक्ती, खूप जास्त स्वप्न पाहणारी व्यक्ती. आणि सोमनॅम्बुलिस्ट, अ पर्सन हू वॉक्स इन स्लीप, काही लोकांना असते झोपेमध्ये चालण्याची सवय, ते असतात सोमनॅम्बुलिस्ट. सो तुम्ही कुठल्या अशा व्यक्तीला ओळखत असाल तर ते तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. अशी व्यक्ती जी देवावरती विश्वास ठेवत नाही, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो नास्तिक, मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला नास्तिक. तर नास्तिकला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? रिलिजियस, अर्थातच नाही. रिलिजियस म्हणजे काय असतं? धार्मिक. देन आहे प्रिस्ट. प्रिस्ट कोण असतात? प्रिस्ट असतात पुजारी. प्रिस्ट कोण असतात? पुजारी. देन ऑर्थोडॉक्स. ऑर्थोडॉक्स शब्द कधी ऐकलाय का? ऐकलाच असेल. ऑर्थोडॉक्स कोण असतात? परंपरावादी, जे परंपरा फॉलो करतात ते. आणि मग उरला कुठला? अथिस्ट. अथिस्ट असतात नास्तिक. थिस्ट म्हणजे आस्तिक. थिस्ट लोक जे असतात ते देवावरती विश्वास ठेवतात आणि अथिस्ट जे असतात ते असतात नास्तिक, म्हणजे देवावरती विश्वास न ठेवणारे. सो पर्याय क्रमांक 4 असेल या प्रश्नाचं उत्तर. इथे आपले प्रश्न संपतात. आता जेवढे शब्द आपण पाहिले आजच्या लेक्चरमध्ये ते शब्द आपण क्विकली रिवाइज करणार आहोत. बँकरप्ट. बँकरप्ट कोण असतं? अ पर्सन हू इज अनेबल टू पे हिज डेब्ट्स. जे स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी म्हणजे फेडू शकत नाही असा व्यक्ती, दिवाळखोर, बँकरप्ट. ॲक्वेटिक, ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर. पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांना आपण ॲक्वेटिक म्हणतो. ॲम्फिबियन, एनी ऑर्गॅनिझम दॅट इज एबल टू लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. जे पाण्यामध्ये आणि जमिनीवरती राहू शकतात असे ॲनिमल्स. मरीन, कनेक्टेड टू सी, समुद्राशी हे असणारे, संबंधित असणारे, समुद्रात राहणारे. देन अ स्नेक इन द ग्रास, अ सिक्रेट ऑर हिडन एनिमी. असा एखादा छुपा शत्रू, त्याला म्हटलं जातं अ स्नेक इन द ग्रास. देन आहे एडिबल. एडिबल म्हणजे थिंग्स दॅट इज फिट टू बी इटन. थिंग दॅट इज फिट टू बी इटन, खाण्यायोग्य जी वस्तू असते त्याला एडिबल म्हटलं जातं. इम्प्युअर काय असेल? प्युअरच्या उलट, विच इज नॉट प्युअर, इम्प्युअर. देन ऑडिबल.
दॅट कॅन बी हर्ड, ऐकण्यायोग्य, ऐकू येण्याजोगा. देन इंट्रोस्पेक्शन, ॲक्शन ऑफ लुकिंग इन टू वन्स ओन माइंड, आत्मपरीक्षण, इंट्रोस्पेक्शन. देन सायकोअनालिसिस, अ मेथड ऑफ ट्रीटिंग समबडी विथ अ मेंटल इलनेस बाय आस्किंग क्वेश्चन रिलेटेड टू दॅट पर्सन. म्हणजे जे जनरली कोण करतात, सायकोलॉजिस्ट जे असतात, सायकोलॉजिस्ट, सायकेट्रिस्ट, हां ते. देन नेक्स्ट एक्झाईल, टू सेंड वन अवे फ्रॉम वन्स ओन कंट्री, हद्द पार करणं, दॅट इज एक्झाईल. एक्स्ट्राडिशन, सरेंडर, एक्स्ट्राडिशन म्हणजे सरेंडर, प्रत्यार्पण करणं. देन ट्रेटर, वन हू बिट्रेज अनदर्स ट्रस्ट, दुसऱ्याचा ट्रस्ट तोडणारा, विश्वासघातकी, गद्दार, त्याला म्हटलं जातं ट्रेटर. देन ऑप्टिमिस्ट, ऑप्टिमिस्ट कोण असतात, वन हू ऑलवेज लुक्स ॲट द पॉझिटिव्ह साईड ऑफ अ सिच्युएशन, आय ॲम ऑप्टिमिस्ट, येस. देन पेसिमिस्ट कोण असतात, निराशावादी, जे नेहमी निगेटिव्ह साईडकडे बघतील एखाद्या गोष्टीच्या. देन होपफुल, बिलिव्हिंग दॅट समथिंग दॅट यू वॉन्ट विल हॅपन, असे व्यक्ती असतात ज्यांना असं वाटतं की जी पण माझी इच्छा आहे ती पूर्ण होईल, असे जे लोक असतात त्यांना आपण होपफुल म्हणतो. देन सॅडिस्ट, सॅडिस्ट कोण असतात, अ पर्सन हू गेट्स प्लेजर फ्रॉम हर्टिंग अदर पीपल, दुसऱ्यांना त्रास देऊन ज्यांना आनंद मिळतो, दुसऱ्याला दुःखात पाहून ज्यांना आनंद मिळतो ते असतात सॅडिस्ट. द नेक्स्ट आहे कार्निवोरस, म्हणजे मांसभक्षक, मांस खाणारे प्राणी. हर्बिवोरस, फीडिंग ऑन प्लांट्स, ज्याला आपण शाकाहारी म्हणतो. देन इन्सेक्टिवोरस, फीडिंग ऑन इन्सेक्ट्स किंवा वर्म्स, ज्यांना आपण कीटकभक्षी म्हणतो. आणि ग्रामिनिवोरस असतात, फीडिंग ऑन ग्रास, जे ग्रासवरती जगतात, गवतावरती जगणारे. देन आहे वर्टिब्रेट, वर्टिब्रेट म्हणजे असतात पृष्ठवंशीय प्राणी. मॅमल म्हणजे असतात सस्तन प्राणी. देन सेंटिपेड म्हणजे असतो अनेक पायांचा, ज्याला खूप सगळे पाय आहेत. देन इफ्लोरेसेंट म्हणजे असतात, इफ्लोरेसेंटचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. त्याच्यातलं एक आहे द ॲक्शन ऑर प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग अँड अनफोल्डिंग ॲज इफ कमिंग इन टू फ्लावर, म्हणजे ज्यावेळेला फुलं वगैरे येत असतात ना, बहर येतो फुलांचा, ती जी पालवी असते त्याला पण इफ्लोरोसेंट म्हटलं जातं. किंवा एखादी केमिस्ट्रीच्या संदर्भात पाहिलं तर उष्मादायी या अर्थाने पण हा शब्द वापरला जातो. देन नेक्स्ट आहे कॅलेस, म्हणजे संवेदनशून्य, ज्याला म्हणजे उदासीन एखादा, ज्याला संवेदना नाही येतो. देन आहे इम्पेशंट, म्हणजे जो उतावीळ असतो. नॉट एबल टू स्टे काम अँड वेट फॉर समबडी ऑर समथिंग, ज्याला बिलकुल वाट पाहण्याची, म्हणजे जो वाट पाहूच शकत नाही असा. देन इनफ्लेमेबल असतो, अ थिंग विच इझिली कॅचेस फायर, ज्वालाग्रही पदार्थ. देन इक्विवोकल म्हणजे अनेकार्थी, एकापेक्षा जास्त अर्थ जिथे असतात, दॅट इज इक्विवोकल. हिपोक्रेट म्हणजे ढोंगी. देन इकोटिझम म्हणजे स्वार्थी, आणि इगोटिझम म्हणजे स्वार्थी, आणि इगोइझम म्हणजे थिंकिंग अबाउट युअर सेल्फ टू मच, जो स्वतःबद्दल खूप जास्त विचार करतो, जो स्वतःबद्दल खूप बड्या मारतो, त्याला म्हटलं जातं इगोइझम. देन फटीक, फटीक असतो मानसिक थकवा, एक्स्ट्रीमली टायर्ड सिच्युएशन. देन असतं एनवी म्हणजे मत्सर किंवा हेवा किंवा असूया. देन असतं ऑन्यू म्हणजे विरक्ती, अ फिलिंग ऑफ वेरीनेस अँड डिससॅटिस्फॅक्शन, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं मगाशी. देन आहे ॲम्फिबियस, ॲम्फिबियस म्हणजे असतात उभयचर प्राणी, जे जमिनीवर आणि पाण्यात राहू शकतात. देन सोशिएबल म्हणजे प्रेमळ, आणि ग्रेगेरियस कळपात राहणारा, ॲनिमल्स लिव्हिंग इन फ्लॉक्स. सोशल असतं सामाजिक. देन आहे मिसोलॉजिस्ट म्हणजे ज्ञानद्वेष्टा, ज्ञानाचा तिरस्कार करणारा. मिसोजिनिस्ट असतो स्त्रीद्वेष्टा, स्त्रीचा तिरस्कार करणारा. बिब्लिओफाईल असतात पुस्तकप्रेमी, आणि मिसअँथ्रोपिस्ट असतो मानवद्वेष्टा, म्हणजे मानवाचा तिरस्कार करणारा. त्याच्यानंतर आहे नाईट वॉकर म्हणजे रात्रीचा प्रवास करणारा, रात्रप्रवासी. स्ट्रीट वॉकर पादचारी. देन ड्रीमर स्वप्नाळू, आणि सोमनाम्बुलिस्ट झोपेत चालणारा. ठीक आहे. त्याच्यानंतर होतं पॉलिअँड्रस, एक क्वेश्चन राहिला आय थिंक. ठीक आहे. पॉलिअँड्रस म्हणजे असतं बहुपतित्व, म्हणजे जी व्यक्ती म्हणजे जी महिला एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत लग्न करते, तर ती जी पद्धती आहे एकापेक्षा जास्त पती असणं, दॅट इज पॉलिअँड्रस. हे शब्द लक्षात ठेवा, हे 4 नवीन आहेत याच्यामध्ये. पॉलिगॅमस बहुपत्नीत्व, बहुपत्नीत्व म्हणजे एकापेक्षा जास्त पत्नी असणं, बायका असणं, पॉलिगॅमस हे प्रश्न विचारले जातात. देन आहे बायगॅमस, द्विपत्नीत्व म्हणजे 2 बायका असणारा बायगॅमस. आणि मोनोगॅमस म्हणजे एकपत्नीत्व, एक पत्नी एक वचनी, आपल्याला माहिती आहे ना, प्रभुराम. सो मोनोगॅमस. त्याच्यानंतर रिलिजियस आपण पाहिलं धार्मिक. प्रिस्ट आपण पाहिलं पुजारी. ऑर्थोडॉक्स परंपरावादी. आणि अथिस्ट आपण पाहिलं नास्तिक. सो जवळपास
55 वर्ड्स जे आहेत, 1 वर्ड सबस्टिट्यूशन, ते तुमचे इथे झालेले आहेत या लेक्चरमध्ये आणि डेफिनेटली ते तुम्हाला हेल्पफुल ठरले असतील. लिहून काढा हे वर्ड्स आणि जसं मी यापूर्वी पण सांगितले की स्क्रीनवरती तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरला सेट करा. म्हणजे तुम्ही जेव्हा पण मोबाईल पाहाल तर पहिल्यांदा हे शब्द पाहाल आणि डेफिनेटली मग ते रिवाईज होत जातील तुमचे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे शब्द लक्षात ठेवू शकता. यांची तुम्हाला या शब्दांची जर PDF हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करा. टेलिग्रामवरती मी हे जे शब्द आहेत त्याची PDF पाठवून देईन. यापूर्वी पण जेवढे पण मी वोकॅब्लरीचे सेशन घेतले त्याच्या PDF मी सेंड केलेल्या आहेत आपल्या टेलिग्रामवरती. सो तुम्ही त्या पण पाहू शकता फाईल्समध्ये जाऊन. त्याचा पासवर्ड असतो वॉरियर ऑफिसर, सगळे कॅपिटल लेटर्स असतात, वॉरियर नंतर स्पेस असतो आणि तो पासवर्ड फाईलच्या खालीच मी दिलेला असतो. त्यामुळे तो पासवर्ड तिथे चेक करा आणि जसाच्या तसं जर तुम्ही टाकला तर तुमची फाईल पण ओपन होते. त्याच्यासाठी तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करावा लागेल. लिंक कुठे मिळेल? व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे. असेच बाकीचे युजफुल व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. आणि हे लेक्चर जर तुम्हाला युजफुल वाटलं असेल, याच्यातून काही नवीन वर्ड्स तुम्ही शिकला असाल तर लेक्चरला लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.